ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र। आज शहरातील इतवारा भागामध्ये सकाळच्या सुमारास बजरंग दलाचे अध्यक्ष डॉक्टर हुर्ने हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरून इतवारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार केली। त्यानंतर इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली असता महापालिकेच्या कत्तलखान्यामध्ये बैल नसून रेडे आणि म्हशी कापल्या जात होत्या आणि हे रेडे म्हशी कापण्यासाठी कॉर्पोरेशनने परवानगी दिली होती असे इतवारा पोलिसांचे पीआय यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणी थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आज शहरातील इतवारा भागामध्ये सकाळच्या सुमारास बजरंग दलाचे अध्यक्ष डॉक्टर हुर्ने हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, पण मॉर्निंग वॉकवरून परतताना त्यांना अचानक आवाज आला आणि तो आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेने ते गेले। महापालिकेच्या कत्तलखान्यामध्ये रेडे व म्हशी कापताना काही जण त्यांच्या निदर्शनात आले। ही बाब लक्षात घेता डॉक्टर हुर्ने यांनी ही माहिती इतवारा पोलीस स्टेशनमध्ये दिली व पोलिसांना घेऊन तिथे गेले, तेव्हा रेडे कापण्याचे काम सुरूच होते। या प्रकरणी इतवारा पोलिसांनी शहानिशा केली असता हे रेडे व म्हशी कापण्यासाठी कॉर्पोरेशनच्या सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती असे निदर्शनास आले। या प्रकरणी थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती इतवारा पोलीस स्टेशनचे पीआय यांनी दिली आहे। आज डॉक्टर सुभाष हुर्ने यांनी एक कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला की जो शासकीय कत्तलखाना आहे त्या ठिकाणी काही बैलांची कत्तल झालेली आहे म्हणून अशा तक्रारीवरून त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्यात आली। शहानिशा केली तर तिथे बैलांची किंवा कुठली गोवंशाची हत्या करण्यात आलेली नाही आहे किंवा कत्तल केलेली नाही आहे। त्या ठिकाणी रेडा, म्हैस या जातीची जनावरं कापण्यात आलेली आहेत आणि जी काही जनावरं कापण्यात आली आहेत त्याबद्दल कॉर्पोरेशनच्या सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्यानंतरच त्यांनी कापलेली आहेत। त्यामुळे असं त्यात कुठलाही प्रकार नाही आहे।